नंतर 30 तारखेला आरमोरी विधानसभा क्षेत्रामध्येच वडसा सकाळी 12 वाजता त्या ठिकाणी जे आपलं 26 जानेवारीला एका प्रकारचं घोषण देताना या नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन होते. त्यांनी 26 जानेवारी या दिवसाचं महत्त्व त्यांना कळलं की नाही कळलं, अजून कळतंय पण म्हणत नाही. तर त्या व्यक्तीने बाबासाहेबांचं नाव घेऊन टाळलं आपल्या भाषणामध्ये. तर त्या विरोधामध्ये शासकीय कर्मचारी वन कर्मचारी म्हणून जाधव मॅडम त्या ठिकाणी उपस्थित होत्या. त्यांना हे खटकलं आणि एवढं महान या देशात घटना अर्पण केली. त्या घटनेच्या आधारे या देशाचे कारभार चालते आहे आणि त्या महान व्यक्तीचंच नाव बोलत होत नाही. त्याच्या घटनेच्या आधारे या देशाचा कारभार चालत आहे, राज्यकारभार होत आहे, हेच चालत आहे. आणि हा मंत्री म्हणून सुद्धा उपस्थित आहे, तर मान भेटला मंत्रिपदाचा. आणि या व्यक्तीने त्या घटनाकाराचं नाव घेऊ नये, त्या मनामध्ये खटकलं आणि यानंतर त्यांनी आवाज उठवला. त्यांनी का नाव माहीत नाही, काय तुम्हाला प्रॉब्लेम होतं, त्यांनी प्रश्न केला. तर इथून तिथून ते गोंधळ आणलं आणि त्याला शिवाय टिकल्यातून त्या शिवल्या नाही. त्यांनी आपल्या पटीवर कायम राहिलं. जिकडे तिकडे आपला व्हॉट्सअपच्या माध्यमातून माहिती जिकडे तिकडे पसरली आणि जिकडे तिकडे पण त्याचा निषेध करण्याचं हे झालं. त्याच पद्धतीनं आपल्या वडसाला पण आपण निषेध त्या तिथील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी हे आयोजित केलं निषेध कार्यक्रम म्हणून आणि मुख्यमंत्र्यांना एक निवेदन सादर केलं. तर त्या ठिकाणी ते आमच्यामध्ये गौरव कार्यक्रम होता आणि त्यांचा निषेध कार्यक्रम त्यामध्ये तुम्ही व्हॉट्सअपला तुम्ही बघितलं असा वर्षाचा. तर तिथली आम्ही निवेदन दिलं तहसीलदारांना, निषेध नोंदवला आणि निष्काळजीला वर्षाला कार्यकर्त्यांची बैठक पण झाली. तिथे चांगल्या प्रकारे महिलांची पुरुषांची पुस्तक घेऊन पदाधिकारी आणि आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्येच वडसा युनिट चांगला तिथे त्याच्यासारखे नवयुवक वर्ग आम्हाला मिळालं. त्यांनी खूप त्या ठिकाणी मेहनत घेऊन प्रत्येक गावागावामध्ये दूध कार्यक्रमी गाव सुद्धा कार्यक्रमी तिथे त्यांनी नियुक्ती घडून केलं कार्यकर्त्यांनी गाव कार्यक्रम आणि त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं वातावरण निर्माण झालं. त्यांनी नगरपालिकेची निवडणूक लढवली आहे. नगरपालिकेमध्ये 13 नगरसेवक आणि 1 नगरसेवक स्वबळाला आपण त्या ठिकाणी निवडणूक लढवली. 13 नगरसेवक आपण उभे केले होते आणि नगरसेवक. तर त्या ठिकाणी आपल्या नगराध्यक्ष पदासाठी 1000 रुपये पडले. 4000 जवळपास आपल्या येणाऱ्या जिल्हा परिषद आणि गडचिरोली येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती गडचिरोली जिल्ह्याच्या अंतर्गत या सभेचे अध्यक्ष, या जिल्ह्याचे अध्यक्ष भास्करभाऊ मेश्राम, महासचिव सुधीरभाऊ वालदे, डोंगलीकर साहेब, रांगोळे साहेब, कुलकर्णी साहेब, मला मी आज प्रथमच तुमच्यासोबत भेटत आहोत म्हणून मी तुम्हाला माफी मागतो आणि मला सर्वांचे नाव माहीत नाही त्याबद्दल मला क्षमाग्रह अपेक्षा करतो. आणि सर्व बंधू भावांनो, मित्रांनो, आईवडील, आज आपल्याला या गडचिरोली जिल्ह्यामध्ये आपल्या बहुजन समाज पार्टी 2004, 2003, 2009 त्या काळामध्ये आपली बहुजन समाज पार्टी कोणत्या अवघ्यावर होती त्याची तुम्हाला सर्वांना कल्पना आहे. जे लोक साहेब जे लोक तुम्ही 50च्या वर आहात तर 40-50च्या आसपास आहात त्या लोकांना तुम्हाला माहिती आहे की बहुजन समाज पार्टी त्या काळात 2004, 2009च्या काळामध्ये काय विभाग होता आणि आज त्या बहुजन समाज पार्टीच्या काय अवस्था ही तुम्हाला सर्वांना कल्पना आहे. परंतु आपल्या सर्वांच्या मनामध्ये आहे की आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मार्ग दाखवला आणि काशीराम साहेबांनी त्या मार्गावर आम्हाला घेऊन जात असताना हा गाडा पुढे नेण्याकरता जो मार्ग दाखवला त्या मार्गावर आपल्याला पुढे जायचं आहे याची प्रचिती आजच्या या उपस्थितीमुळे मला इथे दिसत. मी आज आपल्याला आपल्या या गडचिरोली जिल्ह्याच्या जे अध्यक्ष मिळालेले आहेत भास्करभाऊ मेश्राम, महत्त्वाचं असा की ते अगदी निष्कलंक आहेत, मेहनती आहेत, प्रामाणिक.
निष्कलंक आहेत, निर्णय प्रामाणिक आहेत. अशाच व्यक्तिमत्वाची आपल्याला आवश्यकता. नाहीतर यापूर्वी दूसरों ने हमको नहीं लूटा, अपने ही लोगों ने हमारी कस्ती को डुबा दिया. आणि त्याचं दुःख तुम्हाला आम्हाला आहे आणि ते व्हायला नको पाहिजे म्हणून आपल्यासोबत भास्कर भाऊ विश्राम आहेत. आम्ही सर्व त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत अहोरात्र या येणाऱ्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये मेहनत करायला तयार. आणि ही करत असताना आज या आष्टी तालुक्यामध्ये आपल्याला येणाऱ्या या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये कोणत्याही परिस्थिती जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आपल्या बहुजन समाज पार्टीच्या हत्ती चुनाव चिन्हावर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे मेंबर निवडून आणायचं आहे. आणि ते आणत असताना आज या सभेमध्ये तुम्ही नाही निघा तरी 2500 लोक बसल्या. 2 3 5 2 7 7 2 9 9 2 12 13 13 2 15 15 आणि 5 20 20 5 25 25 3 32 33 लोक आपला 3 लोकांना काढला ते 30 लोक तुम्ही निघतील. म्हणजे निश्चितच आपण हे आष्टी इलूर ही जिल्हा परिषद निश्चितच आपण निवडून आणू शकतो. कारण मी तुम्हाला आधी एक प्रश्न विचारला की ते जेवढे लोक बसल्या ते या जिल्हा परिषदचे रहिवासी आहेत का, तर तुम्ही बोलल्या हो आम्ही सर्व इथले रहिवासी आहोत. आणि ही जिल्हा परिषद आष्टी इलूर ही जिल्हा परिषद ओपन आहे, खुला वर्ग आहे.